रात्रीच्या वेळी या पवनचक्कीजवळ चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. एक मृतदेह सापडलेला आहे आणि चोरीचा प्रयत्न झालेला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, ज्यांनी फायर केलेला आहे तो. गुन्ह्यांची नगरी बीडमध्ये आता गोळीबाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजलेत असं चित्र दिसतंय. बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पावर चोरीचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे सुरक्षा रक्षकानं गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. यात एकाचा मृत्यू झालाय, पण कराड गँग तुरुंगात असूनही बीडमध्ये खंडणी, चोरी, हाणामारी सुरूच आहे, हेही या निमित्तानं समोर आल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून. बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या पवनचक्की प्रकल्पावरूनच झाली. वाल्मिक कराडच्या गँगनं आवादा कंपनीकडे खंडणीची मागणी केली होती, ती दिली नाही म्हणून कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केली होती. त्यावेळीही चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. खंडणी दिली नाही म्हणून सुरू झालेल्या वादातूनच संतोष देशमुख यांचा जीव घेतला गेला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, पण अजूनही बीडमधली गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये. बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश परिसरात पवनचक्की प्रकल्पावर मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री काही चोरटे इथं चोरीच्या उद्देशानं आले होते. या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, पण हा व्यक्ती म्हणजे चोरट्यांपैकी एक जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर इतर चोरटे फरार होण्यात यशस्वी झालेत. ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचं नाव रूपसिंग टाक असं आहे. याबाबतची अधिक माहिती अशी आहे की शुक्रवारी पहाटे 2 वाजेच्या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी पवनचक्की प्रकल्पस्थळी चोरीच्या उद्देशानं प्रवेश केला. ही बाब तिथं तैनात सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आली. तिथं असलेल्या एका खोलीचा दरवाजा तोडल्याचं सुरक्षा रक्षक रूपसिंग टाक याच्या लक्षात आलं. या चोरट्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकानं केला. त्यावेळी चोरटे आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये झटापट झाली. यावेळी सुरक्षा रक्षकानं गोळीबार केला. गोळी लागल्यामुळे एक चोरटा जागीच ठार झाला, तर इतर आरोपी फरार झालेत. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करतायत. घटनास्थळी पोलिसांनी तातडीनं धाव घेत पंचनामा केलाय. संबंधित सुरक्षा रक्षकाची देखील चौकशी सुरू आहे. नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी याबाबत काय माहिती दिली आहे ती पाहूया. रात्रीच्या वेळी या पवनचक्कीजवळ चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चोरी करताना इथला जो सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकाने यामध्ये फायर केल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसतोय आणि त्या पुढील आमचा तपास चालू आहे. आणि यामध्ये एक अनोळखी इसम आहे, अजून त्याचं काही बॉडी डिटेक्ट झालेली नाहीये आणि पुढील तपास चालू आहे. जसा जसा तपास होईल तसं आपल्याला माहिती देण्यात येईल. काय किती जणांचे मृतदेह वगैरे सापडले? एक मृतदेह सापडलेला आहे आणि चोरीचा प्रयत्न झालेला आहे. त्यामधून मग हा प्रकार झालेला आहे. सुरक्षा रक्षकाने स्वतःच्या संरक्षणासाठी फायर केल्याची माहिती आहे. किती फायर झालेले आहे? कारण समोरच्या लोकांकडून सुद्धा जे लोक होते त्यांच्याकडून फायरिंग झाल्याची माहिती होती. समोरच्या लोकांकडून फायर झाल्याचं आम्हाला ऐकीव माहिती आहे. तपासांती आम्हाला त्यामध्ये अजून आम्हाला खात्रीशीर माहिती नाही. कुठले पथक वगैरे रवाना करण्यात आले आरोपींना पकडण्यासाठी? आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, ज्यांनी फायर केलेला आहे तो. आणि एक डेड बॉडी सापडली आहे, ती दवाखान्यामध्ये नेलेली आहे PM साठी. जे दरोडेखोर चोरटे होते त्यांना पकडण्यासाठी काही पथक वगैरे रवाना? हा, तर चोरीचा हा प्रयत्न झालाय. वरती जे दिसतंय यामध्ये एक दरवाजा वगैरे तोडलेला आहे. चोरी झालेली नाही, पण प्रयत्न झालाय. आता ते जेव्हा सर्वे करतील त्यावेळेला समजेल आतमध्ये चोरी झाली का नाही नक्की. त्यानंतर मग पुढचा गुन्हा दाखल करण्यात येईल. लिंबा गणेश परिसरातल्या या पवनचक्की प्रकल्पावर नेमकं काय घडलं होतं याबाबत चर्चा सुरू आहेत. पण हे पवनचक्की प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेत. खंडणी, फसवणूक, वादविवाद, मारहाण या घटनांमुळे या प्रकल्पांकडे वारंवार लक्ष वेधलं जात आहे. गोळीबाराच्या या घटनेनं पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक गुंडांना पोलिसांचं भय उरलं नाही का असाही सवाल उपस्थित होतोय. स्थानिक गावकरी पवनचक्की प्रकल्पांच्या ठिकाणी अधिक कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी करतायत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.